नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करतानाच आज एक सर्वात महत्त्वाचा डिस्कशन करण्यासाठीचा टॉपिक आहे, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील कट ऑफ किती लागू शकणार आहे. आता यासाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक असं राहील की 720 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल, त्याचबरोबर 600 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकेल, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. तर पहिला महत्वाचा मुद्दा, 2019 पासून ते 2025 पर्यंत आपल्याला 600 प्लस मार्क्स मिळवणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या किती होती हे आज आपण पाहूया. 2019 साली 7,780 एवढे विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स पडले होते. 2020 मध्ये 20,000 लोकांना 20,000 विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स पडले होते. 2021 मध्ये तोच आकडा 19,000 वरती गेला. वास्तविक पाहता हा 14,000 हा जो आकडा आहे ना, तो चूक आहे. त्या ठिकाणी 19,000 पाहिजे. तर 19,000 एवढ्या विद्यार्थ्यांना त्यावर्षी आपल्याला 600 पेक्षा जास्त मार्क्स पडले होते. 2022 मध्ये 21,350 विद्यार्थी 600 पेक्षा जास्त मार्क्स होते. संपूर्ण भारत देशामध्ये 2023 मध्ये 24,350 विद्यार्थी 2023 मध्ये होते. 2024 मध्ये मात्र तो आकडा खूपच मोठ्या प्रमाणात वाढून हा 81,000 एवढा आकडा झालेला आहे. म्हणजे एवढा इझी पेपर झाला की 600 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 81,000 एवढी झाली होती. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त मार्क्स पडलेले 2024 हे वर्ष राहिले. आणि त्यानंतर मात्र 2025 मध्ये मात्र हाच आकडा 1,380 एवढ्या विद्यार्थ्यांना फक्त 600 पेक्षा जास्त मार्क्स पडले. म्हणजे जवळपास 80,000 एवढे विद्यार्थी कमी होते. त्यामुळे कट ऑफ वरती परिणाम झाला होता. आता 2026चं प्रेडिक्शन आपण या ठिकाणी 55,000 जरी लिहिलेलं असलं तरी मला वाटत नाही 55,000. खरं तर हा सगळा डाटा एकदम रिसेंटली एक दिवसामध्ये बनवल्यामुळं हा 55,000 पर्यंत लिहिला गेलेला आहे. तर तुम्हाला ऍक्च्युअल किती असू शकेल या संदर्भात मी आता सांगेन. तर सर्वात हायेस्ट ऑल इन संपूर्ण भारत देशामध्ये 20,000 600 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2024 मध्ये ही 81,000 एवढी होते. परंतु तोच एक विषय सोडला तर त्याच्या अगोदर म्हणजेच 2023 मध्ये 24,350 एवढी संख्या होती. म्हणजे एवढी संख्या 2023 मध्ये असेल आणि तो जो कट ऑफ आहे ना, त्या वर्षीचा कट ऑफ जर पाहायला गेला तर गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा 580 आणि 530 किंवा 526 असा प्रायव्हेट कॉलेजचा MBBSचा कट ऑफ होता. मग यावर्षी 2026 मध्ये 600 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती असू शकेल हे बघा. 24,000 पेक्षा जास्त असली पाहिजे आणि 81,000 एवढी तर असणारच नाही. त्यामुळं इथं जरी मी तुम्हाला 55,000 लिहिलेलं असलं तरी मला असं सर्वसाधारण वाटतंय की 35,000 ते 40,000 एवढ्या विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स पडतील. मग याच्या खाली जर आपल्याकडे 45,000 ते 44,000च्या आसपास ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना EWS, SCBC आणि OBC मध्ये आपल्याला MBBS मिळत असते. त्यामुळे 580 पर्यंत मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटचं शेवटचं कॉलेज मिळू शकणार आहे. आणि तिथून 35 ते 40 मार्क्स जर पाहिलं तर 430 ते 50 430 ते 440 540 ते 530 या रेंजमध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ महाराष्ट्रामध्ये लागू शकणार आहे. हा डाटा जो आहे तो खूप सोपा गेला असं म्हटल्यामुळे वास्तविक 2021 पासून हा आकडा कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता. 2024 मध्ये 81,000 विद्यार्थी होते, तर 2026 मध्ये 40,000च्या ते 35,000च्या आसपास असू शकणार आहेत. एवढे विद्यार्थी असतील तर कट ऑफ मात्र 580-85चा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकणार आहे. आणि तोच जर विद्यार्थ्यांची संख्या 30 ते 35,000 किंवा 30,000 झाली तर तो कट ऑफ मात्र खाली येऊन जवळपास 570 पर्यंत सुद्धा येऊ शकणार आहे.
म्हणजे हा आकडा जर सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर सरासरी आपण जर कट ऑफ मध्ये महाराष्ट्राच्या पाहायला गेलं तर 580 कट ऑफ हा गव्हर्नमेंटचा लागेल आणि प्रायव्हेटचा 535 ते 40 एवढा कट ऑफ राहणार आहे. एकंदरीत 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या 2019 पासून ते 2025 पर्यंतचा डाटा आपल्याकडे क्लिअर आहे. परंतु सध्या जो काही पोलच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून जेवढे काही सांगितलेलं आहे या सर्वांवरून जर आपण अभ्यास करायला गेलो तर एकंदरीत आपल्याला 40,000 एवढी संख्या असेल तर 580 एवढा कट ऑफ राहू शकेल गव्हर्नमेंट एमबीबीएसचा, असं आमचं म्हणणं आहे. तर एकंदरीत या सर्व डाटाच्या आधारे महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एमबीबीएस साठी कट ऑफ किती राहू शकतो या संदर्भात आपण जी चर्चा केली. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचंय अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.